Just trying to create some awareness for the people who don't see these places. माझे नाव तुकाराम, हांव मोळ्या पळसकाटा गांवचो. माझो गांव हांगात 500 मिटराचेर आसा. हांव पयलीं पासून ह्या जंगलांतल्यान येतालो, वावरतालो, कित्याक आमची गोरवां आसा, त्या गोरवां खातीर हांव म्हाजे फादर ग्रँडफादरा वांगडा येतालो ह्या सायटीन. So these are all the trees, about 3,000 of them, which are cut. Now you're doing your PhD. Yes. You're doing your PhD in what? In atmospheric and oceanic science. Okay. You are part of this village. And when this kind of destruction in the name of development will happen, what do you feel? Actually हे डिस्ट्रक्शन पळयल्यार म्हणजे सामकें हार्ट ब्रेक कशें जाता. इतले झाडां आनी इतले एनवायरमेंटाचो हे आसून आनी आमी पळयता आमच्या स्टडीन सुद्दां ग्लोबल वॉर्मिंग, जे क्लायमेट एक्स्ट्रीम वाडत वयला आनी तेचे मेन रिजन म्हटल्यार डिफॉरेस्ट्रेशन आसा. आनी कितली कट करपा उरलें झाडां? अराउंड 1 लाख झाडां कट करपाचे आसा. हे एक्चुअली स्टेटमेंट आमच्याच पॉलिटिकल रिप्रेझेंटेटिव्हसान दिलेली आसा. आणि ही झाडां कट केल्या खातीर डायरेक्ट सोलर रेडिएशन येऊन जमनीर बसतले आणि हे वेस्टर्न घाट सगळे कनेक्टेड आहा. आणि जर 1-2 वायल्ड फायर सुद्धा झाले जाल्यार ऑल वेस्टर्न घाट विल बर्न. आणि हे प्रोजेक्ट येता ते मेन पर्पज आसा की कोल ट्रान्सपोर्ट करपाचे. आणि एकदा जर कोल गोंयासून वचपा लागलो, ट्रॅव्हल जावपा लागलो, देन गोवा विल बी लायक पोल्युशन हब आणि गोंयान कोण टुरिझम येवचो ना. तो जे एरियान झाडां कट केला तो मेन वॉटर रिसोर्स आसलो फॉर वायल्ड एनिमल्स अँड एज वेल एज डॉमेस्टीक एनिमल्स. थ्रू आउट द इयर थंय उदक मेळटाले. सो सगळे वायल्ड एनिमल्स थंय वचून उदक पिवपाची अँड दे गेट द फूड फ्रॉम द ट्रीज. अँड इन फ्युचर म्हाका दिसता हे सगळे कट जाल्या कारणान बरीचशी जनावरां रस्त्यार येतली, गांवान येवपा लागतली. To compensate for the 3,000 trees that they have cut for the power substation, they have planted 3,500 tree saplings at this nearby site. हे एरिया हा ते फुल रॉकी एरिया आसा आणि त्या रॉकान ड्रिल मारून ही झाडां लायला. आणि आम्ही पयल्यार सुद्दां ही पयल्यार झाडां जी लायला ती व्हेरी क्लोज टू ईच अदर लायला. आणि ती झाडां लायला बी ती फणसाची, आंब्याची, काजूची. ती झाडां अशी की व्हड जावची झाडां आणि त्यांचो स्टेम आसा तो व्हडलो विथीन 2 मीटर 3 मीटर व्हड जाता. सो जर तांकां हेतू आसलो की जगपा खातीरूच लायला असली झाडां जाल्यार एक्चुअली तेंच्या मदलो डिस्टन्स तरी व्हडलो दवरपाचो, ती कारण ती ग्रो जावपा साठी. नाल्यार कितें जातली, डिस्टन्स कमी असल्या खातीर जेन्ना ती झाडां वाडपा लागतली ती एका दुसऱ्याक मारून दोन्ही झाडां मरून वतली सारकें. आणि हे रोयला सुद्धा त्याचे मोर देन 50% विज्युअल घेतल्या झाडां मेलेली आसा, ऑलरेडी मेलेली आसा. अशें नाका की बस पेपराचेर दाखोवपा मेळ्ळा पुरो इतली झाडां रोयला आमी. आणि आमी गोंयान पयला जाल्यार मेन इम्पॅक्ट खंय जाला, वास्को एरिया. आणि थंय एमपीटीन कोल हे करता आणि ते एअर पोल्युशना खातीर थंय चड कोविड-19 इम्पॅक्ट आसा. इट विल हॅव सबस्टेशन हियर. म्हणजे ती 200 kV ची लायन ऑलरेडी एक्झिस्ट आसा आणि ह्याच्या परस त्याच्या साइड बाय साइड आणि 400 kV ची लाईन येतली. सबस्टेशन असल्या कारणान कितें जातले, ती 400 लाईट येऊन स्टॉप जातली, स्टॉप जाऊन परत वयतली. सो कमिंग 400 अँड गोईंग 400 टोटल विल बी लाईक 800 किलोवोल्ट इन दॅट एरिया ओनली. तुम्ही पळयता तो आवाज असलो तो स्मॉल असलो आणि जर 400 म्हटल्यार टोटल 600 kV ची लाईन जातली. सो दॅट द साऊंड अँड मॅग्नेटिक फील्ड विल बी व्हेरी ह्यूज. मॅग्नेटिक फील्ड क्रिएट्स द इनफर्टिलिटी इन ह्युमन्स, कॅन्सर्स. What will we say to our next generation? आमचे फ्युचर जनरेशन आमकां ब्लेम करतले जेन्ना तो कोल वावरतलो आणि त्याच्या खातीर तांकां रेस्पिरेटरी डिसीजीस जातल्यो, आस्थमाचो प्रॉब्लेम जातलो. ते म्हणटाले आमचे कडेन पळयतले आनी तुमी कितें केल्लें. हांगा तामनार कंपनीक NOC दिल्ली आमच्या पंचायतीन विदाउट टेकन ग्रामसभा आणि त्याच्या खातीर आम्ही मेमोरंडम घेऊन CM बंगलोचेर गेल्ले. थंय आमचे इन अँड अराउंड 100 पुलीस असले. देन पुलिसांक दिसले की आम्ही धरणो करून बसला. सो तेंच्यांनी आमकां डिटेन करून पुलीस स्टेशनार व्हेले. जर यूथ आतांच आपल्या हक्का खातीर स्टँड करिना जाल्यार आमचो गोवा बेगीनच आमकां सगळे पोल्युशन, ब्लॅक कार्बन दिसतलो आमकां. आमच्या गोंय आमी सांबाळपा पडलें न्ही. हय, आमच्या गोंयांत आमकां जाय जाल्यार आमकांच फुडें येवचें पडटलें.